आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। हॉटेलमध्ये कोयत्याच्या धाकाने लुटमार करणारी टोळी गजाआड, मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजता म्हैसाळ रोडवरील हॉटेल टर्निंग पॉइंट येथे 2 अनोळखी इसमांनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला। हॉटेलचे चालक प्रथमेश पाटील व त्यांचे वडील राजेंद्र पाटील यांना कोयत्याने मारहाण करत गल्ल्यातील 12,300 रुपये रोख जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले होते। या घटनेबाबत प्रथमेश पाटील यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा रजिस्टर क्रमांक 50/2026 BNS कलम 309/6 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी तातडीने आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह तपास सुरू केला। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारांच्या माहितीनुसार अथक प्रयत्न करून गुन्ह्यातील 4ही आरोपी निष्पन्न करण्यात आले व त्यांना ताब्यात घेण्यात आले। अटक आरोपींची नावे दाऊद नईम सलाती वय 20 राहणार हसन मस्जिद पिरजादे प्लॉट मिरज, आयान फारुक जमादार वय 20 गुरुवारपेठ वैरण बाजार मिरज, सलीम अब्दुल वहाब भोकरे वय 20 बोलवाड रोड मिरज, आकिब अकबर पठाण वय 20 लक्ष्मी मार्केट मिरज। हस्तगत मुद्देमाल 12,300 रुपये रोख, 1 लोखंडी कोयता, 1 विळा, 2 मोटरसायकली किंमत अंदाजे 80,000 रुपये। एकूण जप्त मुद्देमाल सुमारे 92,450 रुपयांचा आहे। आरोपीकडे अधिक तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षका कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच सहाय्यक पोलीस फौजदार निलेश कदम, प्रवीण वाघमोडे, राजेश गवळी, जाकीर हुसेन काझी, नितीन मोरे, शक्ती पोकळेकर, श्रीकांत केंगार, स्वप्नील नायकवडे व दीपक परेट यांनी केली आहे। मिरज शहर पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। मी किरण चौगले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। दिनांक 4/2/2026 रोजी मिरज शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका टर्निंग पॉइंट बार मध्ये एक 4 इसम घुसून त्यांनी कोयता आणि खुरपे काय म्हणतात त्याला वेळा घेऊन हातात घुसले आणि त्यांनी त्याचा धाक दाखवून कल्ल्यातील 12,300 रक्कम त्यांच्याकडे धाकानं काढून घेतलेली आहे। त्याबाबत गुन्हा दाखल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाला गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधीक्षक मान्य बारावकर मॅडम तसेच पोलीस उपाधीक्षक श्री प्रणिल गिल्डा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीम तयार करून आम्ही त्याच्या वर्कआउट केलं आणि त्यानंतर असं लक्षात आलं, गोपनीय बातमीदाराच्या माहितीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की ते 4 इसम आहेत ते अशा ठिकाणी आणि आपण त्यांचा ताब्यात घ्यावे। तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडे चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर त्यांनी कबुली दिली की आम्ही हे अशा प्रकारे गुन्हा केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून कोयता, विळा आणि त्यांच्याकडे 12,300 कॅश आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा 92,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केलेला आहे। पुढे तपास चालू आहे। पुढचा तपास PSI श्री मसाळे साहेब हे करत आहेत। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।